4 माणसात बसणारी माणसं पाहिजे होती आपल्याला. हे रामभाऊ सारखी राजकारणी लोक 4 माणसातून उठून नेणारी लोक आहेत ती. जाऊ दे, उठून नेलं तर नेलं, आपण दोघं चहा पिऊ. पण चहा खरंच केलाय ना? उशीर एवढा तेवढा लागतोच की. हे पहा, मी कोणाच्या घरी चहा पित नाही, पण माझ्या टायमिंगला चहा येतोय मला नाही काय म्हणता येत नाही, म्हणून मला प्यावा लागतो. असं करा, हा चहा थोडा उशीर होईल. हा. हे पाणी घ्या, पाणी प्यान, हे जेव्हा समाधान माना. जाऊ दे, मी येतो आता. येतायच हा येतो येतो, चलो का? जावा. अगं तुला कळतं का? सोडतो म्हणलंय ना, 17-12 फोन करती. अगं हो, शपथ सोडतो लगेच. फोन तर ठेवशील का नाही? अरे लगेच सोडतो. हा हो छोट्या, कोणाला सोडायला चाललाय? कोणाला काय तवा मग? रील सोडायची या. बरं रील्स सोडतोय वय. काय आमिर तुला सांगू, या डोक्याला ताप असला झालाय, असं वाटलं उगाच गेलोय कॉलेजला. कारण 2000 पुरीत कॉलेजला. बर आणि कोणाबरोबर म्हणून रील्स काढतो रोज. एक झालं की इकडे जायचं, माझ्यावर काढ, इकडे गेलं माझ्यावर काढ, रील्स काढतो कोणाबर. अरे छोट्या, इथं काहीच नाही. माझ्या टायमिंगला तर टिकटॉक होतं. टिकटॉक हा हे व्हिडिओ मी बी काढायचो. पण घरी जी कळलं, घरच्यांनी डायरेक्ट मला घरीच शाळाच बंद. लोही मारला होता. हो लय मारला होता. मला पण मारते ला घरची. मग यार तू काय नाच चांगला आहे वय. आणि होय छोट्या, किती म्हणला पुरी म्हणतात माग. 2000 पुरी तर कॉलेजला. तुझ्या बरोबर काढ म्हणतात वय. माझं फॉलोअर्स आहेत ना जास्त, बर त्याच्यामुळे मला म्हणतात रील्स काढ आणि लगेच पोस्ट कर. मी काय म्हणतोय ऐकी, हं. तांब्याला घेऊन जा ना. आणि ह्याला काय येतं? ह्याला काय येतं? अरे निम्या पुरी बरं तो रील्स काढ, निम्या पुरी बरं तू रील्स काढ. अरे हो काढेल, पण ह्याला काय येतं? पप्या मला काय येतं वय? हा? दाखव रे तुझा जलवा. ए आमिर, हे असलं काय करताय? काय पप्या, डायलॉग डायलॉग. डायलॉग. पप्प्या डॉन म्हणतात मला, पप्प्या. आमिरला का पोरी खालास होत्याला असलं तोंड बघून यायचं? आला का खालास होते पप्या. नको आमिर, ऐक, मला हे बंद करावं लागेल. नको हे असलं तोंड घेऊन. तुला काय माहिती ऐक का? तू कर केला का काय माझ्यावर रील्स? मी करू होय. आणि माझ्या घरी बायकोला काय रील्स काढतोय पुरींवर, म्हणजे होऊन दे माझ्या घरी. अरे दोस्ता माझ्या भावा, अरे तुमचा दोस्त र साहेब झाला. गाण्याला नेत्यापेक्षा हे गाणं ह्याच्यावर रील्स काढायचा. अरे का ना, तुमचा दुखवटा अजून झाला नाही तोवर चाला वय. ए टबे, अरे कसला दुखवटा आला का? मी आनंदात एवढा हसतो या, आणि उद्या दुखवटा म्हणतोय मला. आपण पावसात टक्कल पाहुणे का केले? आणि कोण मेलं? म्हणजे टक्कल केला म्हणजे मेलं का? अरे बावला टाकून जर मेलं असतं तर भावने टक्कल केला, त्याच्याबरोबर मिशा बी काढली असते. हा अरे बावळ्यांनो, उन्हाळा आहे त्याच्यामुळे आपलं केलं असेल टक्कल. हे काय म्हणताय? बावलाटांनो, उन्हाळा बी नाही, दुखवटा बी नाही, आणि कोणी मेलं बी नाही. हा आतमधली गोष्ट आहे, सिक्रेट. सांग की आम्हाला. नाही कोणी बघित? कोणाला सांगणार नाही ना. नाही नाही, हे सांगतील दोघं, मी नाही सांगत बाबा. हे मग तुम्ही जावा दोघं जण छोट्याला सांग. आता सांगितला का लय झालं आता. बरं. आळे मिळे गुपचिळे काय काय झालं माहितीये का? हा. भाऊला जगातलं ज्ञान, बर कुठल्या बी देशातलं ज्ञान, हो चकित झाले सगळं देश. बर आणि बोलावलं भाऊला अमेरिकेला. बर काढला भाऊचा मेंदू बाहेर. हा मेंदू बाहेर काढला, पातळ्यात खळाखळा धुतला, रिसर्च चालू केलं, शस्त्रक्रिया. इटली, फ्रान्स, जर्मनी, जपान, नेदरलँड, थायलंड, सगळं देशातलं डॉक्टर एकत्र. एकाच माणसाला सगळं डॉक्टर. कशासाठी पण का नाही. सांग तू पुढे ऐकून तर घे की, ऐकून घे की. 100 डॉक्टरांची फौज. बर मेंदू उलटा पालटा पालटा उलटा. आला का? मी तो काय बाज बिज होती का काय? मेंदू भाजत नव्हती, हा. मेंदू चेक करत होती. बर भाऊ काय बोललं नाही तुम्ही. काहीच नाही. 2 दिवस डॉक्टर विचार करत होती, अरे कन्याने माणूस असूच कसं जगतो, अख्ख्या जगाचं ज्ञान कसं काय ह्याच्याकडं. अरे 2-3 दिवस दाबली, त्यांना कळानाच. शेवट भाऊ उठलं, राग आला. ए म्हणजे डॉक्टरांनो, तुम्हाला काय गावतंय का नाही? तर लावा बरं माझा मेंदू आहे असा. बर हा. मी बोलत होतो होय. भाऊ बोलल्याशिवाय ग बसतं वय. होय का? हा. भाऊच्या मेंदूला काय कावीळ बिवीळ तर झाली नसेल ना. हे आंबऱ्या, भाऊचा मेंदू काय पोटात आहे काय? अरे काय वेळ पोटाला होती, मेंदूला नाही. नाही रे, 100 जण अपघात होती म्हणून म्हणलं. हा अपघात होती म्हणजे तुला कळलं का? भाऊ म्हणजे आसामी काय? रामभाऊ बोलते, अख्खा महाराष्ट्र डोलते. हा? होय का ना? आपला पण मेंदू काढायचा का? चेक करायचा कसा आहे? अरे पट्ट्या, माझा विषय द्या सोडून. तुमच्या तिघाचा मेंदू आहे ना, गुरुदा डॉक्टर सुद्धा चेक करायचा नाही. हा, एक वेळ माझा भाऊ नंतर मेंदू चेक करतात.
अरे मग त्याला का गणा लिडून वाल्याची कुठनं आलं हा? म्हणजे आम्हाला लागा गुरांचा डॉक्टर म्हणतो का? अरे कायला का गाणं मागाचपासून ऐकतोय अमेरिकेला गेलो दवाखान्यात आणि इकडे गेलो आला का तुम्हाला कणकणी आलं तर इंजेक्शन माराय पैसे नसते ती आणि म्हणतोय अमेरिकेला गेलो हो तू लय जागीरदार लय जागीरदार अरे त्याला मिठा लोकांच्या दारात फिरणार तुम्ही आवला ती लोकांच्या आबरू काढताय नाही, नाही, काय नाही उठल्यापासून तुम्हाला असं खाया नाही का तुम्हाला होय नाही रे? नाही मागाचपासून बघतोय अमेरिकेला गेलो 100 डॉक्टर काय लाईन लावून चेक करतोय काय छोट्या, मेंदू गावात होल्ट कोणाचा आहे रे? कोणाचा मग तुम्हाला कुत्र कोणी बी आहे ना लागा म्हणून तो सांगत असतो ती बसव जाऊ नको इथं. नाही निघतो गावात आहे ना फक्त भाऊचा उलट आहे तू नको त्याच्या मागे अरे भाऊ नंतर मी वारसदार कोण आहे भाऊ नंतर ना गाणा गाणा आणि मग गाणा तुला 7 जन्म घ्यायला लागते तेव्हा तुझा होल्ट बसेल भाऊकी उन्याची वाट करत आहेत. स्वतःला का खायला जाणं नसणार तर पण लोकाला मात्र नाव ठेवायची हे आमिर गाणा खरंच एक नंबर माणूस आहे. हा. अरे मला माहिती आहे की पण हे असल्या जॅकेट पण ती मारतोय म्हणल्यावर काय नाही मागच्या महिन्यात तुला केस कापाय पैसे नव्हती छोट्या हाताची केस वाढली होती शेवट मला माय आली तेव्हा ह्याला मी 200 रुपये दिलं तेव्हा केस कापला नाही. माझ्या समोर दिलं ए, छोट्या मग? अरे माझं त्याने 500 रुपये घेतलेलं अच्छा, म्हणलं मग एवढं ह्याच्या समोर म्हणजे दिलं आपलं पैसे मला सांगायला तुझं कसं लागलं झालंय नको माहिती गाणं आहे? सांगू जा, नको नाही, आम्हाला नाही, नको सांगू. छोट्या नको ह्याच्या नादाला लागू नाही तर तू बी येडा उचील ह्याच्या नादी लाग. नाही की माझं काम आहे जरा हा, जा. भाऊकडे जायचं आम्हाला. चल पप्प्या आपणच जाऊ नाही नाही, नाही, नको, याचा नको. वडापाव जा. नको जाऊन दे हे आमिर काय करतो माहिती तुमचं घरचं खातो हा, आणि तुझ्या फना काढतो हा से म्हणजे त्याला घरी येऊन देऊ जाऊ नको अजिबात घरी येऊन देत नाही पावच्या पुढे करतय रे त्याला ती कसं झालंय खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं अरे, तुला भाऊ काय मोठं घ्यायचं असलं ना गाडी काय घ्या नको घेऊ म्हणतं भाऊला होय. मी ऐकलंय म्हणून नका मी सांगितलं म्हणून अरे अरे असलीत ना असली का आम्हाला ठेवणार आहे तू माझा सच्चा दोस्त आहे हा. तू आणि का आतल्या माहिती काढ काय काय असतील ती पण मी सांगतोय असं सांगू नका अजिबात सांगत नाही हे छोट्या माझं असलंच आहे म्हणायचं त्याला हाताखालनं काढतो एखाद दिवशी चल चल तुला की ना वडापाव. वडापाव नाही आज तुला मिसळ पाव